आपल्याला वाटतं की नाही म्हटलं की आपण स्वार्थी ठरलो, पण हे खरं नाही आहे. जसं विमानामध्ये सांगतात ना की ऑक्सिजन मास्क आधी स्वतःला लावा आणि मग दुसऱ्याला मदत करा, तसंच आहे हे. जोपर्यंत तुमचं मन भरलेलं नाही, आनंदात नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला काय आनंद देणार? स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही आहे, ती स्वतःची काळजी घेण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे सगळ्यात आधी लोक मला वाईट समजतील ही भीती मनातून काढून टाका. लोक काय म्हणतील ह्याचा आपण जेव्हा सतत विचार करत राहतो ना, तेव्हा ते अदृश्य ओझं आपण आयुष्यभर आपल्या मनावर वाहत असतो आणि त्यामुळे आपलं मन थकून जातं. आपल्या जवळच्या माणसांवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो आणि आपल्यावर सुद्धा. खरंच एकदा थांबा, स्वतःकडे बघा, तुमच्या चेहऱ्यावरचा तणाव बघा. हे सगळं कुणासाठी? ज्या लोकांना कदाचित हे लक्षात सुद्धा येत नाहीये की तुम्ही किती खस्ता खाताय. आपलं आयुष्य, आपला आनंद ही आपली जबाबदारी आहे. समोरचा माणूस बदलेल, परिस्थिती बदलेल ह्याची वाट बघत बसलो तर खूप उशीर होईल. आता 10व्या मुद्द्यामध्ये मी सांगतेय तुम्हाला नाही म्हणण्याचे फायदे. जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिकता, तेव्हाच तुम्हाला स्वतःला हव्या असणाऱ्या गोष्टींना हो म्हणायला जागा मिळेल. कारण जो वेळ तुम्ही तुमची इच्छा नसलेल्या कामांमध्ये देणार होतात, तो वेळ वाचला की त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या गोष्टी करता येतील ज्या तुम्हाला मनापासून करायच्या आहेत, ज्याच्यातून तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे, किंवा तुम्हाला काहीतरी आर्थिक मिळकत होणार आहे, किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला मिळणार आहे. तुमचा वेळ आणि एनर्जी वाचेल. जे लोक खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते तुमचा नकार समजून घेतील, आणि जे फक्त तुमचा वापर करता यावा, तुम्ही उपयोगी पडता म्हणून तुमच्यासोबत आहेत, ते लांब जातील. आणि तेच बरं आहे, नाही का? तुम्ही जास्त आत्मविश्वासाने जगाल, तुमचं व्यक्तिमत्व खुलेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना मनावर ओझं नसेल. ती शांत झोप खूप मोलाची आहे.